नवा विचार नवा भारत. न्यूज 24 मराठी. नवा विचार नवा भारत. न्यूज 9 टाइम्स आणि न्यूज 24च्या बातमीनंतर नगरपालिकेच्या गलथान कारभाराविरुद्ध समाजवादी पार्टी आमरण उपोषणाच्या पावित्र्यात शहरात असंतोषाची लाट. श्रीरामपूर नगरपालिका लोकप्रतिनिधी कोठे लपले या शीर्षकाची खाली न्यूज 9 टाइम्स व न्यूज 24ने केलेल्या रक्त व मैला मिश्रित पाणी या बातमीनंतर श्रीरामपूर शहरात नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरली आहे. श्रीरामपूर नगरपालिका पाणी पुरवठा विभागातर्फे शहरात पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या नळाद्वारे येत असलेल्या दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याविषयी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ युनुस जमादार आणि समस्त त्रस्त नागरिकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष श्रीरामपूर नगरपालिका यांना एका निवेदनाद्वारे स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत मागणी केली आहे. तसेच तात्काळ यावर उचित पावले उचलली नाही गेल्यास दिनांक 16 फेब्रुवारी 2026 पासून नगरपालिका कार्यालयासमोर समस्त त्रस्त नागरिकांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की श्रीरामपूर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याचे पाण्याच्या नळांद्वारे शहरातील पंजाबी कॉलनी, सिंधी कॉलनी, काझीबाबा रोड परिसर, नेहरू नगर परिसर, आदर्श हाऊसिंग सोसायटी, जमादार नगर तसेच संपूर्ण श्रीरामपूर शहर आदी भागातील नागरिकांना गटारीचे घाण पाणी मिश्रित दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होतो आहे. पाण्याचा रंगही पिवळसर आहे. शिवाय पाण्यात भयंकर दुर्गंधी येत आहे. हे पाणी पिल्यामुळे शहरात भयंकर रोगराईची साथ फैलावण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाही. याकरता श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाने आणि मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी जातीने लक्ष घालून त्वरित नागरिकांच्या या ज्वलंत समस्येसंबंधी तात्काळ कठोर पावले उचलावीत आणि शहरातील समस्त त्रस्त नागरिकांना उचित न्याय देत तात्काळ पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा कसा केला जाईल याकडे कटाक्षाने लक्ष घालावे अशी समाजवादी पार्टी आणि समस्त त्रस्त नागरिकांद्वारे मागणी करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे, श्रीरामपूर प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार राजेंद्र वाघ, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आदींना पाठवण्यात आले आहेत. मैला पानी, गंदा पानी, ये पानी है तो कोई आने के लिए तैयार नहीं है. और मैं आखिर में एक बात कहूंगा, ये पानी का जल्दी से जल्द बंदोबस्त करो, नहीं तो हम नगर पालिका के सामने जो आंदोलन करेंगे इसका जो भी परिणाम होगा इसके जिम्मेदार नगर पालिका के सीओ साहब और नगर अध्यक्ष और श्रीरामपुर शहर के आमदार रहेंगे. बस इतना कहकर अपनी बात को खत्म करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. राष्ट्राचा तो एक सामाजिक कार्यकर्ता आपलं सगळ्यात भाऊ. आज हे ठिकाणी आमचे जोय जमादार मला नसतात शिकलो नाही जास्त मी की आमचे बंधू एक चांगला काम करतात. आज आम्ही 5 वर्ष पहिले पाणीचं हे पाणी गंदा आहे आम्हाला माहिती होतं. श्रीरामपूरमध्ये पाणी खाण येतो. काही ठिकाणी घरं येणार केलेले त्याच्यामध्ये पैप सोडलेले. आम्ही 3 वर्ष पहिले 5 वर्ष पहिले आंदोलन केलं आम्ही गांधी पुतळ्यापाशी. ते मला नगरपालिका होती, नंतर नगरपालिकेनंतर त्याला परत आंदोलन केलं, पण नगरपालिकेने दुर्लक्ष केलं. इथले मुख्य अधिकारी पाणी पाजलं. आणि महत्वाची गोष्ट श्रीरामपूरमध्ये लोकांनी धंदे मांडलेले, इथलेच काही राजकीय पुढारी त्यांनी पाण्याचे जे धंदे चालू केले. तिथं जो राहणारे जे लोक आहे का ते सुद्धा जेलचं पाणी पिता, पण सगळे लोक जेल पाणी पिऊ शकत नाही. ते पाणी आपल्याला पाजता. हे पाणीमुळं श्रीरामपूर जनता आजारी राहिली. आणि दुसरी गोष्ट अशी, ठीक आहे आता पाणी पण झालं मला दम लागतो. आता येणार, आता रमजान लागणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. हे श्रीरामपूरमध्ये आमच्या आज हेच पाणी मारवी असू, मुस्लिम असू, मराठी असू, कोणी असू, हे पाणी आणून राहिलं. याचा अर्थ तुम्ही देवाच्या समोर ठेवून राहिले. देव तुम्हाला माफ करणार नाही. नगरपालिका असू, मुख्य अधिकारी असू, बघा देव जिवंत आहे. देव आहे बघा. मी भाषण करत नाही, मला भाषण येत नाही, मनापासून बोलतो. लोक जीवाशिवाय खेळा, इथंच करावं लागल, इथंच खेळावं लागल. उपोषण करायला आहे जोय जमादारांनी त्यांच्या जागी उपोषण घेणार आणि यांची मागणी योग्य आहे आणि चांगली आहे हे म्हणून मी तो सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हम सब
इससे भी ज्यादा गंदा पानी आता है। ये अभी थोड़ा कलर साफ है। ऐसा पानी न्यूज 24 मराठी, नवा विचार, नवा भारत.